हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। राम मंदिरातील दान चोरीचं कृत्य घृणास्पद, रामाच्या नावानं दुकान उघडलंय का? उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वाढवण बंदराच्या कामाची पाहणी। देशाच्या प्रगतीमध्ये वाढवण बंदराचा मोठा वाटा असेल, मुख्यमंत्र्यांची माहिती। लोहगडावर केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचं रिक्रिएशन सुरू, दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस लोहगडावर दाखल, गडावर पोलिसांचा बंदोबस्त। भायखळा कॅप्सूल प्रकरणातला आरोपी फैयाज प्रेमजीचं इराक कनेक्शन उघड, काही दिवसांपूर्वीच इराकहून परतला होता, तर घटस्फोटानंतर डिप्रेशनमधून हे पाऊल उचलल्याची सूत्रांची माहिती। केतनच्या हत्येनंतर सियानं पहिला कॉल आईला केल्याचं उघड, सियाच्या कटाविषयी आईला पूर्वकल्पना होती का, याबाबत चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। मालवणमध्ये पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू, उंचावरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना डोक्याला दुखापत। संगमेश्वरमध्ये मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, मासळी वाहतूक करणारा कंटेनर उलटला, वाहतूक विस्कळीत। आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीला धमकी, शेट्टींकडे 20 कोटींच्या खंडणीची मागणी, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावानं ऑडिओ क्लिपद्वारे धमकी। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। एक प्रकरण तुम्हाला आठवत असेल, 2 दिवसांपूर्वी उघड झालं होतं, ते म्हणजे काही लोकांना झिंक फॉस्फाईड कॅप्सूल दिल्या होत्या। आणि याच प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। फैयाज प्रेमजी याचा पुण्यातील घराजवळ मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर होते आणि त्यामुळे उंदीर मारण्यासाठी फैयाज प्रेमजी नेहमी झिंक फॉस्फाईडचा वापर करायचा। पोलीस सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। किती प्रमाणामध्ये झिंक फॉस्फाईड दिल्यावर शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास त्यानं गुगल आणि AI वर केला होता। पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि त्या झिंक फॉस्फाईडचा वापर करून त्याला लोकांना लक्ष्य करायचं होतं अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। आताची ही धक्कादायक अशी बाब म्हणावी लागेल। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे फैयाज प्रेमजी याचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला होता आणि त्याच डिप्रेशनमधून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं लोकांना संपवण्याची अशी माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान आरोपी फैयाजचं जे पुण्यातलं घर आहे तिथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। मुंबई पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी मोहरमच्या मिरवणुकीत होत असलेला एक मोठा विष प्रयोगाचा कट उधळून लावलाय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक मोठी अटक मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। जो आरोपी आहे यामधला ज्या आरोपीला मुंबई पोलिसांनी खरं तर अटक केली होती, ज्याचं नाव फैयाज प्रेमजी असल्याचं सांगितलं जाते, तो फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातला राहणार आहे आणि पुण्यातल्या विमाननगरमध्ये जी कोरनाक सोसायटी आहे, कोरनाक नगरच्या फेज 1 मध्ये तो गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या परिवारासोबत राहत होता। याच कोरनाक सोसायटीच्या 24 आणि 25 नंबरचं जे रो हाऊसेस आहे, जे रो हाऊसेस आम्ही आतून देखील जाऊन बघितलं, इथल्या सुरक्षा रक्षकांनी सांगितलं की गेल्या 2 दिवसांपासून हे रो हाऊसेस बंद आहे। खरं तर मुंबईतल्या जे आणि भायखळा परिसरातून परवा दिवशी मोहरमचा जो जुलूस मिरवणूक निघणार होती, त्या मिरवणुकीदरम्यान जवळपास 14,900 विषारी कॅप्सूल मुंबई पोलिसांनी जप्त केले होते आणि हा कट जो होता तो मुख्य आरोपी असलेल्या फैयाज प्रेमजी यानं तो कट रचला होता। त्यानं हे कॅप्सूल पेन किलर म्हणून देण्याचा प्रयत्न केला होता, पण एका महिलेला चक्कर आली आणि मिरवणुकीत सहभाग असणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आरोपी जो होता तो हर्बल पेन किलर आहे असं सांगून या कॅप्सूल जे आहेत तो त्या कॅप्सूलमध्ये काही विषारी जे आहेत, या कॅप्सूलमध्ये फैयाजनं विषारी जे झिंक फॉस्फाईड नावाचं विषारी रसायन भरलं होतं, ते विषारी रसायन भरून तो विष प्रयोग या सगळ्या मोहरममध्ये या मिरवणुकीत सहभागी असलेल्या लोकांवरती करणार होता। पण वेळेत ही गोष्ट लक्षात आली। आता तो फैयाज प्रेमजी आहे तो पुण्यातला याच
कोरनाक नगर मधल्या विमाननगरच्या कोरनाक नगर जे आहे ते फेज 1 मध्ये राहिलं आहे. इथल्या 24 आणि 25 नंबरच्या रो हाऊसेसमध्ये त्याचं कुटुंब राहतं. मुंबई पोलिसांनी त्याला खरं तर अटक जी आहे ती केली आहे. पण जे इथले सुरक्षा रक्षक आहेत ते सांगतात की गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जे रो हाऊसेस 24 आणि 25 नंबरचं त्या प्रेमजीच्या नावावर आहेत ते मात्र बंद आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. 20 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. पैसे न दिल्यास थेट रोहित शेट्टीला लक्ष्य केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आलाय. जुहू येथील त्यांच्या घरावर झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता असाही दावा करण्यात आलेला आहे. शुभम लोणकर हा 2024 मधील बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि फेब्रुवारी 2026 मध्ये रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांड आणि रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणानंतर शुभम लोणकरचा आवाज पहिल्यांदाच समोर आलाय. फक्त न्यूज 18 मराठीवर ही एक्सक्लुझिव्ह ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यासंबंधी अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून. संकेत, या दोन्ही प्रकरणामध्ये शुभम लोणकर याचा सहभाग समोर आलेला आहे. आता सुद्धा याचा आवाज सुद्धा शुभमचाच आहे अशी माहिती समोर येते. आपण जर पाहिलं तर ही ऑडिओ क्लिप जी आहे ती शुभम लोणकर याने स्वतः रेकॉर्ड केलेली आहे आणि ती त्याने रोहित शेट्टी यांच्या ज्या आहे टीमला, जी मॅनेजिंग टीम असते त्या टीमला पाठवली होती. ऑडिओ क्लिपमध्ये पण आपण ऐकतोय की 20 कोटी रुपयांची खंडणी शुभम लोणकर याने इथे मागितलेली आहे. खर तर शुभम लोणकर हा बिश्नोई सोबत काम करतोय असं देखील म्हटलं जात आहे आणि पैसे न दिल्यास रोहित शेट्टी यांना थेट लक्ष्य केलं जाईल असं देखील आता म्हटलं जाते. खर तर फेब्रुवारीमध्ये जो गोळीबार झाला होता तो रोहित शेट्टी यांच्या घरावर झाला होता. आपण पाहतोय घराची जी रेलिंग होती, खिडकी होती, त्याच्यावरती तो गोळीबार झाला होता. पण आत्ताचा आता ही जी धमकी देण्यात आलेली आहे या धमकीनुसार पुढचं लक्ष हे थेट रोहित शेट्टी असतील असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामुळे ही खूप महत्वाची आणि खूप गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे या पुढे आता या प्रकरणात आता पुढे पोलीस काय नेमकी भूमिका घेत आहेत, पोलिसांची भूमिका खूप जास्त महत्वाची असणार आहे. रोहित शेट्टी यांची सुरक्षा आता वाढवली जाणार का हे देखील महत्वाचं आहे. जवळपास 90 सेकंदांची ही ऑडिओ क्लिप आहे आणि शनिवारी सकाळी ही ऑडिओ क्लिप जी आहे ती मुंबई पोलिसांना रोहित शेट्टी यांच्या टीमला पाठवली होती आणि त्या रोहित शेट्टी यांच्या टीमने जी ऑडिओ क्लिप जी आहे ती मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केल्याची देखील माहिती येते. आता शुभम लोणकर नेमका कोण आहे तर बाबा सिद्दीकी हत्याकांड आपल्याला माहिती आहे ते प्रकरण झालं होतं. त्यानंतर रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी म्हणून किंवा वॉन्टेड आरोपी म्हणून शुभम लोणकर मानला जातो आणि पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत. एक तोच वॉन्टेड आरोपी आहे. सध्या तो कुठे याची माहिती अद्याप स्पष्ट नाहीये. पण हे जे ऑडिओ क्लिप समोर येतात त्याच्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात की नेमकं शुभम लोणकरला अटक कधी होणार, शुभम लोणकरवर कारवाई कधी होणार किंवा अशा धमक्या किती काळ अजून येत राहणार आहेत, असे देखील अनेक प्रश्न इथे उपस्थित केले जात आहेत. आता ही ऑडिओ क्लिप जी आहे ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी देखील होणार आहे आणि या धमकीतले जे दावे आहेत ते किती तथ्य आहेत किंवा त्याच्यावरती आता कशी ऍक्शन होणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मुळात मुंबई पोलीस आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे. निश्चितच संकेत, ही ऑडिओ क्लिप न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेली आहे. शुभम लोणकर नेमका या ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात. रोहित शेट्टी, शुभम लोणकर बोल रहा हूँ. तेरे को मराठी में समझाया था, समझा नहीं. अब तेरे को हम हमारी भाषा में समझाएंगे, बंदूक की भाषा में समझाएंगे. तेरे को वह है ना कि तू प्रशासन के पास चला जाएगा या तू सिक्योरिटी ले लेगा. तू बच नहीं सकता. मेरे शूटर तेरे आसपास ही है. तेरे को मारेंगे ही मारेंगे. मुंबई में तू बच नहीं सकता और विदेश में जाएगा तो विदेश में तो हम छोड़ेंगे नहीं. तुझे तो पता ही है विदेश में हमने कितने मार के रखे. अब तेरी मर्जी है. तूने मौत चुनी है ना, तेरे को मौत ही देंगे और ऐसी मौत देंगे कि 7 पुश्ते याद रखेंगी तेरी. बॉलीवुड को ये लास्ट चेतावनी है. जो भी मेरा कॉल आएगा अटेंड नहीं करेगा तो सीधी मौत होगी. इसके बाद कोई कॉल मैसेज नहीं होगा तेरे को जल्दी रिप्लाई दूंगा. मेरा नाम याद रखना, शुभम लोणकर, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप. यानंतर आपण पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा करतायत आणि परभणीमध्ये सुद्धा त्यांनी दौरा केला. परभणीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका त्यांनी केली. तर फडणवीस मध्ये विमानामध्ये बसलेले असताना हतबल होत असं ते म्हणालेत. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
तर उद्धव ठाकरे यांनी परभणीचा दौरा केला आणि परभणी माझ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे स्टेटमेंट केलंय. तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं, की हिंदू हा बिचारा असाच घोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो. लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली ही गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय?